जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पाळधी येथे भीषण अपघाताची घटना घडली। जळगावहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने चहाच्या टपरीजवळ उभ्या असलेल्या तिघांना जोरदार धडक दिली। या अपघातात उत्तम परदेशी यांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघेजण जखमी झाले आहेत। जखमींवर उपचार सुरू आहेत। अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले। तब्बल 4 ते 5 तास महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला। गावाजवळ तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत तसेच रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी सर आता जो रस्ता रुंदीकरणाचा कार्यक्रम हे झालेला आहे, याच्यात रस्ता रुंदीकरण झालेलं आहे। गावाच्या याच्यानुसार याचं जळगाव संभाजीनगर आहे रस्त्याला पाळधी का इथं अनेक भरपूर वर्ष झाले रस्ता रुंदीकरण। इथून इकडे शाळा आहे, शाळेतून येणारे लहान मुलं वर्दळ करतात। प्रत्येकाची इथं मुलं आहेत, तिथून येणारा शेतकरी ये जा करतो। मेन चौक आहे, तरी इथं अनेक प्रमाणात ॲक्सिडेंट होतात, लहान मोठे प्रमाणात। काही आजही ॲक्सिडेंट झाला, त्याच्यात 3 जण कोणी जखमी आहे आणि कोणी गेलं, ऑन द स्पॉट गेला। याच्या पहिले आम्ही साधारण 4 वर्ष पहिले 2022मध्ये नितीनजी गडकरी साहेबांना निवेदन दिलेलं होतं की आम्हाला अतिक्रमण मोकळं करून जो PWDचा मॅप आहे त्यानुसार ही चौकली करून द्या, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होणार नाही, ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी होते। तो आम्ही ग्रामपंचायतच्या लेटरनुसार दिलेला आहे, परंतु त्याचा आम्हाला काही याच्यावर कारवाई झालेली नाही, जसंच्या तसं आहे। त्यानंतर आम्ही पुन्हा 2024मध्ये ॲक्सिडेंट झाला तेव्हा सुद्धा आम्ही लेखी स्वरूपात ग्रामपंचायत, पोलीस, कलेक्टर ऑफिस, PWD विभाग यांना प्रत्येकाला एक अर्ज दिलेला लेखी स्वरूपात। त्याच्या बातम्या सुद्धा लावलेल्या आहेत, त्या बातम्यांचं सुद्धा काही आम्हाला निरसन भेटलेलं नाही। आणि आज रस्त्याचं अतिक्रमण आहे, मग सरकार इतकं अंध आहे का की त्यांना दिसत नाही का? ग्रामपंचायतला दिसत नाही का? इथं सरपंच सुद्धा नाही आहेत। 3 घंटे आमची मागणी एकच आहे की इथलं जो अतिक्रमण आहे ते पूर्ण मोकळं करावं, जेणेकरून आणि त्यासोबत गतिरोधक करावं, जेणेकरून सगळ्यांची सुरक्षितता राहील। आणि आमचा जो व्यक्ती मेलेला आहे, आमच्या भावकीतला आहे, जो मेलेला आहे त्याला न्याय मिळावा, तो गरीब घरातला आहे। काय आज त्याला ठेवून दिला जाईल, तो चालला जाईल, परंतु त्याच्या घरच्यांना जो होणार आहे त्यांच्यावर अत्याचार आहे, त्याला कोण न्याय देणार? तो न्याय मिळाला पाहिजे आमची मागणी। हो, सरकारच्या निष्काळजीपणामुळे, कारण अतिक्रमण हे सगळ्यांच्या डोळ्यांना दिसतं सर, सगळ्यांच्या डोळ्यांना दिसतं। जर सरकारला ते दिसत नसेल, आमची कठोर मागणी एकच आहे की इथं गतिरोधक बसणे, इथलं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण होऊन इथं व्यवस्थित 5 पूल तयार करणे, व्यवस्थित रस्ता करणे, म्हणजे जेणेकरून मुलं वापरतील आणि अतिक्रमण जास्त तात्काळ हटवून गतिरोधक बसवणे। आणि ज्या आपल्या हायवेच्या नियमांच्या पाट्या आहेत त्या सगळ्यांना दिसतील, वाहनांना दिसतील, अशाप्रमाणे बसवणे आमची मागणी आहे। जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून एकही ग्रामस्थ उठणार नाही। माझं नाव सुमेर सिंग देवमन, परदेशी, राहणार पाळधी। मी कथनाईक माध्यमिक विद्यालय पाळधी म्हणून काम पाहतोय। मी बऱ्याच वर्षापासून आमच्यासाठी ही समस्या आहे। 2023 पासून आम्ही याचा पाठपुरावा करतोय की या ठिकाणी स्पीड ब्रेकर असावे, कारण जळगावकडून येणाऱ्या गाड्या आणि औरंगाबादून येणाऱ्या गाड्या खूपच वेगात येतात। शासनाचं जे धोरण आहे की स्पीड ब्रेकर नको, ते अतिशय चुकीचं आहे। शेवटी आपला जीव महत्त्वाचा आहे, जरी तुम्हाला वेग महत्त्वाचा वाटत असला तरी जीव महत्त्वाचा आहे। आम्हाला दररोज शाळेतील मुलांना या ठिकाणून ये जा करण्यासाठी 2 शिक्षकांची नियुक्ती करावी लागते। 2 शिक्षक इथे कायम मुलं शाळा सुटल्यानंतर या ठिकाणी थांबतात। माझी शासनाला विनंती आहे, आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे, लेखी निवेदन दिलेलं आहे शासनाला, कलेक्टर साहेबांपर्यंत पत्र दिलेलं आहे की या ठिकाणी स्पीड ब्रेकरची अत्यंत आवश्यकता आहे।
आजची जी दुर्घटना घडली खरोखर ही अतिशय दुर्दैवी आहे. शासनाने आपले नियम बाजूला सारून ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी निश्चित स्पीड ब्रेकर बसवावे की जेणेकरून वाहनांचा वेग कमी होईल आणि आमची मुलंही सुरक्षित राहतील आणि गावातील नागरिकांनाही त्याचा त्रास होणार नाही. ही मागणी आम्ही बऱ्याच वर्षापासून केलेली आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे आजचा घडून गेला आहे. हो, गव्हर्नमेंटने जे धोरण ठरवलेलं आहे ते चुकीचं आहे. गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. आम्ही जेव्हा साहेबांकडे गेले संबंधित अधिकाऱ्यांकडे तेव्हा त्यांनी आम्हाला सूचना केली की बाबा सर स्पीड ब्रेकर देता येत नाही. त्यांना सरळ सांगितलं आहे तुमचे जे स्पीड ब्रेकर देता येत नाही याच्यात कुठेतरी तुम्ही अपवाद ठेवा. सर्वच ठिकाणी जर अशा गोष्टी घडल्या जर त्यापासून जर जी हानी होते तर तुमच्या नियमाला तुम्ही बाजूला करा. स्पीड कमी करणं म्हणजे काही फार मोठी प्रगती रोखल्या जाईल अशातला भाग नाही आहे. तर त्यासाठी निश्चित शासनाने याचा गंभीरपणे विचार करावा. आजचा बळी हा शासनाच्या नाकर्तेपणामुळे दुर्लक्षामुळे झालेला आहे हे निश्चित सांगतो. कारण मी स्वतः मुख्याध्यापक म्हणून विद्यार्थ्यांची सुरक्षा म्हणून गावातील सरपंच आणि इतरांनी सुद्धा बऱ्याच वेळा वेळोवेळी या संदर्भात शासनाला निवेदन दिलेलं आहे. मात्र त्याचा अजून कोणताही पाठपुरावा झालेला नाही. गेल्या 2023 पासून आम्ही ह्या रस्त्यासाठी पाठपुरावा करतोय की 2023 पासून सलग ज्यावेळेस हायवे झाला तेव्हापासून इथे अपघात होत आहे. ही एक चौफुली आणि मुख्य बस स्थानक या दोन ठिकाणी अपघात होत आहे दर वेळोवेळी. यानंतर आम्ही जळगावच्या नाहीच्या ऑफिसला गेलो तर तिथून आम्हाला असं मिळालं की हा जो रस्ता आहे जळगावपासून इकडे बाहेरचा तर त्याचा रस्ता जो आहे तो जालन्याच्या नाही ऑफिसशी संबंधित आहे. मग तिथून आम्हाला त्यांचा जो कामेकर म्हणून इंजिनियर आहे त्यांचा नंबर मिळाला. आम्ही त्यांना फोन केला की सर असा विषय आहे की इथे अपघात होत आहे. तुम्ही काहीतरी एक स्पीड रोखण्यासाठी काहीतरी एक यंत्रणा बसवा, रबर स्ट्रीप असेल किंवा प्लास्टिकचे ब्लॉक आहेत ते बसवा. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही वरती लेवलवर बोलतो म्हणे. त्यांची काहीतरी सप्ताह सुरक्षाची जी मीटिंग असते त्या मीटिंगमध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये हा मुद्दा मांडू असं त्यांनी आम्हाला त्यावेळी सांगितलं. त्यानंतर जवळपास 6 महिन्यानंतर आम्ही त्यांना परत सांगितलं की सर तुमचं अजूनपर्यंत मीटिंग झाली नाही का. तर त्यांनी सांगितलं की अजूनपर्यंत आम्ही मीटिंग झाली नाही. त्यानंतर आम्ही पवूर पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की या ठिकाणी अपघात होत आहेत, वारंवार अपघात होत आहेत. तुम्ही तुमच्या लेवलवर एक तुमचा अहवाल देऊन किंवा या ठिकाणी अपघात क्षेत्र असून या ठिकाणी यंत्रणा बसवावी असं तुम्ही त्यांनी अहवाल द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केली. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला पाळधी ग्रामपंचायत, नाचेंगडा ग्रामपंचायत, भराडी ग्रामपंचायत, त्याच्यानंतर सोनाळा ग्रामपंचायत जवळपास 5-6 ग्रामपंचायतचे आम्ही पत्र घेतले की या ठिकाणी आमच्या गावातली मुलं ये जा करतात, शिक्षणासाठी ये जा करतात, अपघात वारंवार घडत असतात. येणाऱ्या भविष्यात जीवित आणि होऊ नये यासाठी तुम्ही काहीतरी एक यंत्रणा बसवावी म्हणून आम्ही त्या पद्धतीनं एक निवेदन ग्रामपंचायती वतीनं पवूर पोलीस स्टेशनला दिलं. त्यानंतर पवूर पोलीस स्टेशनने तिथं अहवाल तयार केला की सदरील जे क्षेत्र आहे ते अपघात क्षेत्र असून या ठिकाणी वर्दळीचा भाग असतो, सकाळ संध्याकाळ या ठिकाणी गर्दी असते, लहान मुलं येतात जातात. तर तुम्ही त्या लेवलवर त्या ठिकाणी काहीतरी बसवा. त्याच्यानंतर कामेकर साहेबांना ते पत्र दिलं. कामेकर साहेबांनी सांगितलं ठीक आहे आम्ही करतो. त्यात 6 महिने निघून गेले. त्याच्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आम्ही स्वतः गिरीश भाऊंचे PA दीपक कायडे यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी तिथून फोन केला. त्यांनी सांगितलं की डिसेंबर अखेरपर्यंत आम्ही या ठिकाणी यंत्रणा बसवतो. परंतु त्यांनी अद्यापही यंत्रणा बसवली नाही. मी त्यांना फोनवर जरी सांगितलं म्हटलं सर तुम्हाला आज जर याची हे होत नसेल जाणीव तर तुम्हाला जाणीव मला असं वाटतंय की तुम्ही ज्यावेळेस एखादा बळी जाईल त्यावेळेस तुमच्या सरकारला किंवा तुमच्या ऑफिसला याची जाणीव होईल असं मी त्यांना फोनवर सुद्धा सांगितलेलं होतं. तर त्यांनी सांगितलं नाही असं होऊ देणार नाही, आम्ही यंत्रणा बसवू. परंतु शेवटी जेव्हा बळी गेला तेव्हा त्यांचा नाकर्तेपणा आज या ठिकाणी उघडलेला आहे. म्हणजे सरकारचं धोरण तर नाकर्तेपणाचं झालंच, परंतु जो ऑफिस आहे नॅशनल अथॉरिटी ऑफ इंडियाचं त्यांचा सुद्धा नाकर्तेपणा आज या ठिकाणी दिसून आला. फक्त त्यांना एकच घ्यायचं आहे, त्यांना त्यांच्या पैशाची मतलब आहे, त्यांना लोकांच्या जीवाची पर्वा नाही हे आज या ठिकाणी सिद्ध झालं आहे. म्हणून हा जो बळी गेला आहे हा परिपूर्ण मित्र म्हणेल की जो रोड कॉन्ट्रॅक्टर आहे नाहीचा त्यांच्यामुळेच हा बळी गेला आहे असं मी या ठिकाणी म्हणतो. माझं नाव ईश्वर चोरडिया.